मित्रांनो, तुमचं माझ्या स्वागत आहे. माझं नाव देवेश करतो. तुमचं स्वागत आहे. तुमच्याकडे आज प्रथम बाईक घेऊन आलो जे असणारे बजाजचं मॉडेल आहे. लेटेस्ट आहे. तुम्हाला दाखवतो कोणती ती. चावी तुमची अशी असणार आहे बाईकची. ठीक आहे. मित्रांनो, तुमच्याकडे परत आज नवीन बाईक आणलेली आहे. आपली बजाजची पल्सर NS 400Z लेटेस्ट मॉडेल आहे. मी तुम्हाला या गाडीचा पूर्णपणे रिव्ह्यू देणार आहे. याच्यावर तुम्हाला स्पेसिफिकेशन काय असणार आहे, कलर कोणते भेटतील, नंतर तुम्हाला डायमेन्शन काय असणार आहे, याच्यावर तुम्हाला पूर्णपणे मी आज रिव्ह्यू देणार. तुम्ही शेवटपर्यंत बनवणार. स्टार्ट करतो पर्यंत गाडीच्या हेडलाईटपासून. ठीक आहे. हेडलाईटवरून तुम्ही बघू शकतात कसं आहे. तुम्हाला हा पूर्णपणे तुम्हाला सिग्नेचरमध्ये असणार दिलेला आहे. DRL सेंटरला इथं दोघं साईडला. आणि हेडलाईट तुमची असणार आहे प्रोजेक्टर हेडलॅम्प. ठीक आहे. आणि हे जे असणार आहे वरचं तुम्हाला टर्न इंडिकेटर तुम्हाला ते असणार आहे पूर्णपणे LED दिलेले असतील. इकडचा हा पार्ट तुम्ही बघू शकता. तुम्हाला सेमच भेटेल. यामध्ये NS 160 सारखं भेटेल. डिझाईन दुसरीमध्ये थोडं ते तुम्हाला चेंजेस झालेले दिसणार आहे. आणि तुम्हाला दिलेलं असणार आहे NS 400Z ची तुम्हाला ब्रँडिंग भेटेल या ठिकाणी. आणि हे जे सस्पेन्शन तुम्हाला दिली असणार आहे तुम्हाला USD फोकमध्ये दिलेले असतील. 43 mm तुमची दिली असणार आहे आपली साईड USD फोक सस्पेन्शनची. आणि ABSमध्ये तुम्हाला भेटेल आपलं ड्युअल चॅनल ABSमध्ये तुम्हाला याची भेटेल तुम्हाला ब्रेकिंग सिस्टीम. यामध्ये डिस्कची साईज तरी पण तुम्हाला असं सांगायला गेलो 320 तरी असेल तुम्हाला दिलेली 320 mm पर्यंत. आणि म्हणजे तुम्हाला ABSची तुम्हाला ब्रेक दिलेली असणार आहे ब्रेकिंग सिस्टीम ब्लॅक कलरची. इथं मग तुम्हाला कार्बन फायबरमध्ये तुम्हाला डिझाईन दिली असते एका साईडला. आणि हे बाकीची कॅलिबर दिली असते एका साईडला. टायरची तुम्हाला साईज जर सांगायला गेलो तर टायरची तुम्हाला साईज असताना दिलेली ही 70 इंची तुमच्या दिलेलं असं अलॉय व्हील्स. ते हे NS 160चे जे अलॉय व्हील्स जे आहेत तुम्हाला ते सिमेंट होतं त्याच्यामध्ये सेमच तुम्हाला इथं ग्राफिक भेटून जातील आपल्या रिंग्सवरती दोघं साईडला. आणि टायर तुम्हाला सांगायला गेलो टायरची कंपनी तर तुम्हाला हे असणार आहे MRFमध्ये. दोघे टायर तुम्हाला असणार दिलेले ट्यूबलेसमध्ये. आणि ही तुम्हाला जी हे असणार आहे कूलिंग सिस्टीम तुम्हाला पूर्णपणे असणार ही लिक्विड कोडमध्ये. सिंगल तुम्हाला हॉर्न दिलेला असणार एका साईडला. आणि खाली तुम्हाला जे इंजिन आहे इंजिन काऊल दिलेलं असणार एका साईडला. ठीक आहे. आणि इथं पण तुम्हाला ब्रँडिंग भेटून जाईल 400ZZ. ठीक आहे. एका साईड बघितलं तर तुम्हाला बघा हा साईड प्रोफाईलमध्ये तुम्हाला अशी तुमची डिझाईन असणार आहे बॉडीची गाडीच्या. पल्सरची ब्रँडिंग तुम्हाला इथं भेटून जाईल या ठिकाणी. सेमच तुम्हाला एका साईड तुम्हाला दिलेलं असणार ही अशी ग्राफिक एका साईडला. ठीक आहे. NSची. आणि बाकीचं तुम्हाला जे पण असणार आहे कूलिंग सिस्टीम तुम्हाला इथं समोर दिसत या ठिकाणी. लेग गार्ड भेटेल एका साईडला तुम्हाला. आणि बाकीचं जे पण असणार इंजिन तुम्हाला हे असं असणार दिलेलं या ठिकाणी. यामध्ये तुम्हाला पूर्णपणे असणार आहे फ्युल इंजेक्टर हे तुम्हाला परफॉर्मन्स पण तुम्हाला चांगला भेटेल. आणि मायलेज पण तुमची चांगली हे निघेल. आणि हे जे असणार एका साईडला हे ब्रेक पॅड असणार आहे. आणि जे असणार आहे आपलं सायलेन्सर तुम्हाला अंडर बॉडी असणार दिलेली. ठीक आहे. एका साईडला तुम्हाला अंडर बॉडीमध्ये तुमचं सायलेन्सर दिलेलं असणार आहे या ठिकाणी. NS 160ला सेमच आहे. सेमच तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल. ठीक आहे. पाठीमागे पण तुम्ही बघू शकतात हे एका साईडला तुमचं लेगार्ड असणार आहे. आणि हे जे असणार आहे आपलं टायरच्यावरती तो पण हे गार्ड तो तुम्हाला फायबरमध्ये भेटेल. पाठीमागे पण तुम्हाला डिस्क ब्रेक दिलेली असणार आहे. आणि इथं पण तुम्हाला सेमच भेटेल. इथं आपले ABSची तुम्हाला ब्रेकची पॅड भेटेल. ठीक आहे. एका साईडला. आणि पाठीमागच्या टायरची तुम्हाला साईज सांगायला गेलो तर तुम्हाला टायरची साईज असणार आहे हे पाठीमागच्या टायरची कुठे पाठीमागच्या डिस्कची साईज तुम्हाला असणार 230 mm पर्यंत. आणि तुम्हाला टायरची साईज जी असणार आहे तुम्हाला 140-70 इंची तुमची असणार पाट्यांचे ट्यूबलेसमध्ये तुम्हाला टायर दिले असणार MRFमध्ये. इथं पण तुम्हाला हे असं गार्ड भेटून जाईल इकडे साईडला. इथं NS 400Zची तुम्हाला ब्रँडिंग भेटेल. सीट तुम्हाला असणार आहे स्प्लिटमध्ये एका साईडला. ग्रॅब हँडल तुम्हाला दिले असणार आहे आपले बॉडी कलरमध्ये. आणि हे पण असणार आहे पाठीमागचा हा पार्ट तुमचा हा पण असणार आहे ब्लॅक कलरमध्ये एका साईडला. ठीक आहे. हा ग्लॉसी ब्लॅकमध्ये दिला असणार आहे. आणि इकडचा हा पार्ट तुम्हाला सिल्वरमध्ये दिला असणार आहे. हा पूर्णपणे असणार आहे मेटलमध्ये. ठीक आहे. एका साईडला. टाकी तुम्हाला जर सांगायला गेलं तुम्हाला तर टाकी तुमची असणार आहे 12 लिटरपर्यंत यामध्ये. आणि यामध्ये तुम्हाला जे पण हे भेटणार आहे मोड तुम्हाला असणार आहे रोड, रेन, स्पोर्ट्स अँड ऑफरोड या तुमचे 4 टाईपमध्ये तुमचे तुम्हाला दिले असणार आहे मोड याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये तुम्हाला डिस्प्लेमध्ये तुम्हाला सांगतो कशी असणार आहे डिस्प्ले. तुम्हाला ऑलमोस्ट तुम्हाला डिस्प्ले ही असणार आहे अशी दिलेली. तुम्हाला चालू पण करून दाखवतो. हे अशी तुमची डिस्प्ले दिलेली असणार आहे. पूर्णपणे ही असणार आहे LCDमध्ये. बॉन्डेड ग्लास तुम्हाला हे जे असणार आहे इन्स्ट्रुमेंट्स क्लस्टर तुम्हाला हे असणार आहे बॉन्डेड ग्लास विथ कलर LCD डिस्प्ले दिलेला असणार आहे. डॉट मॅट्रिक्स ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी असणार आहे तुम्हाला. TBT नेव्हिगेशन. इथं तुम्हाला खाली तुम्हाला दिलेलं असणार आहे बजाजचा लोगो यस खालच्या साईडला. त्याला तुम्हाला इथं तुमची वरती RPM मीटर दिलेलं असणार आहे. स्पीडोमीटर दिलेलं असणार एका साईडला सेंटरला. 1 मिनिट चालू होतं. ओके चालू झालं. हां स्पीडोमीटर असणार एका साईडला. नंतर मग इकडे आपला गिअर शिफ्टर आहे. याच्याला फ्युल इकॉनॉमी दिलेली असणार आहे किती किलोमीटर झाली ते. इथं तुम्हाला मोड दिलेले असणार आहे राईडचे रोड, स्पोर्ट्स, रेन आणि ऑफ रोड. ABSची लाईट असणार आहे. इंजिन लाईट दिलेली असणार आहे. हे TC म्हणजे तुम्हाला न्यूट्रलची लाईट दिलेली असेल. आणि हे आपले हेडलाईट्स आहे वाटतं. हां हेडलाईट्स आहेत बरोबर आहे. आणि आपले हे आहे ना लो ऑइल प्रेशर लाईट एका साईडला. आणि हे बघा
हँडलच्यावरती तुम्हाला जे पण असणार आहे हे बघा इथं तुम्हाला हे आपले पॉवरचे तुम्हाला स्विच दिलेलं असणार आहे, ऑन ऑफ करण्यासाठी हॅझार्ड लॅम्प दिलेलं असणार आहे, ठीक आहे. आणि इकडच्या तुमचं दिलेलं असणार आहे आपल्या हेडलाईटचे कंट्रोल इकडच्या या ठिकाणी. आणि सेफ स्टार्टचं म्हणून तुम्हाला बटन इथंमध्ये दिलेलं असणार आहे. याच्यामध्ये मिरर तुमचे असे दिलेलं असते इकडच्या साईडला दोघंही ठिकाणी. आणि हँडल पण तुमचं हे पूर्णपणे दिलेलं असणार आहे ब्लॅक कलरमध्ये. इथं तुम्हाला मोबाईल दिलेलं असणार आहे, 490 पोर्ट, आपण मोबाईल चार्ज पण करू शकतो यामध्ये, ठीक आहे. बाकीचे तुमचे आपले हेडलाईटचे कंट्रोल असेल, अप्पर डिप्पर आणि पास लाईट इकडच्या साईडला. एलईडीमध्ये तुमचं पास लाईट भेटून यामध्ये या ठिकाणी. हे आपले सगळे कंट्रोल दिलेलं असणार आहे. LCDला पण हे करू शकतो, आपलं ऑपरेटिंग करू शकतो. टर्न इंडिकेटर लाईट आणि हॉर्न दिलेलं असणार इकडच्या साईडला. आणि मिररची तुम्ही सिस्टिंग बघू शकता तुम्ही कशी येते. आणि मेन म्हणजे इथं पण इकडे आपण थोडंसं चेंज करूया. हे बघा ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीज आपण करू शकतो ऑन ऑफ करून. त्याच्यामध्ये तुम्हाला नेव्हिगेशन दिलेलं असणार आहे टर्न बाय टर्न. नंतर मग कॉलिंग असणार आहे, इनकमिंग कॉलर असणार आहे, SMS कॉलर असणार आहे. यामध्ये तुम्हाला आपण इथं सेट करू शकतो या ठिकाणी. ट्रिप A ट्रिप B इथं पण सेट करू शकतो या ठिकाणी. कनेक्टिव्हिटी पण डिवाईस करू शकतो त्यामध्ये ब्लूटूथनुसार. कॉलिंग बिलिंग सगळं तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल. म्युझिक कंट्रोल, नंतर एनकरेज अँड डिस्करेज व्हॅल्यूम, नेक्स्ट अँड प्रिव्ह्यू सॉंग्स, प्ले पोस्ट, लॅम्प टायमर, ब्राईटनेस कंट्रोल, मोबाईल बॅटरी, चार्जर स्टेटस, मोबाईल नेटवर्क स्ट्रेंथ स्टेटस, हे सर्व तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल. इथं तुम्हाला टायमिंग दिलेलं असणार आहे, साईड स्टँड अलार्म हे दिलं असणार आहे, किती किलोमीटर झाले ते, बॅटरीची लेवल किती आहे मोबाईलची ते पण तुम्हाला त्याच्यामध्ये दिसत राहील. कॉलिंगचं असणार आहे, नेटवर्क तुम्हाला दिलेलं असतं की चाईडला. आणि इकडे तुम्हाला कॉलिंग आलेला दिसेल या ठिकाणी. आपण तर तुम्हाला असं रिसिव्ह कसं करतात तुम्ही ते बघू शकता. रिसिप्टचं ऑप्शन आहे बघा इथे तुम्हाला दाखवलेलं जातं. व्हॉल्यूम प्लस व्हॉल्यूम हे रिसिप्ट. जसा कॉल तुम्हाला इथं येईल त्यामुळे तुमचं इथं तुम्हाला तुमचा कॉन्टॅक्ट नंबर जो असेल तो इथं तुम्हाला शो होऊन जाईल यामध्ये. आणि जसं तुम्हाला रिसिव्ह करत असेल तुम्ही इथं सिलेक्ट करू शकतात, दिले असणार आहे या ठिकाणी. आणि इथं तुम्हाला व्हेकल अलर्ट इन्फॉर्मेशन दिलेली असणार आहे, कनेक्टिव्हिटी असणार आहे, ट्रिप अँड बाईक तुम्हाला दिले असणार आहे, लॅम्प टायमर दिलेलं असणार आहे चाईडला. अरे एवढं तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल. हे बघा सध्या या प्रॅक्टिसमुळे तो प्रॉब्लेम होतो आहे की चाईडला, पण तुम्हाला इथं असं दिसत नाही, ठीक आहे. या ठिकाणी रूममध्ये पण थोडंसं तुम्हाला दिसत राहील या ठिकाणी. हे बघा तुम्हाला अशी सेटिंग दिसेल, फेवरेट दिसेल, क्विक सिलेक्ट असणार आहे, डेट अँड क्लॉकची तुम्हाला दिली असते की चाईडला सेटिंग, क्लॉक सेटिंग दिलेली असणार आहे, आपण ते करू शकतो, ठीक आहे. सॉरी डेट सेटिंग पण तुम्ही इथं करू शकता या ठिकाणी. क्विक सिलेक्टमध्ये तुम्हाला काय असणार आहे, अप अँड डाऊन ते करू शकतात. फेवरेटमध्ये तुम्हाला काय ठेवतात तुम्ही ते करू शकतात. ब्राईटनेस तुम्ही इथं चेंज करू शकता, ठीक आहे. हे बघा लो मिडियम हाय अशी तुम्हाला यामध्ये दिली असतील. हॅझार्ड लाईट तुम्ही उचलतात मित्रांनो, चार्ज झालेली हे चालू झालेली आहे. आणि पाठीमागची टेल लाईट तुम्हाला पूर्णपणे दिली असणार ही LED इकडे साईडला. आणि हा पार्ट तुम्हाला असा असतं दिलेला, ठीक आहे. थोडंसं फायबरमध्ये असेल. नंबर प्लेटचं जागा दिली असणार आहे, रिफ्लेक्टर दोघं साईडला. आणि टर्न इंडिकेटर तुम्हाला स्टेबल दिलेलं असणार आहे आपले LED. इकडे साईडला तुमचा हा पण पार्ट तुम्हाला इकडे साईडला तुम्हाला दिले असणार गार्ड, लेग गार्ड, आपलं हे चेन ड्रायव्हरचे जे पण कवर असेल ते तुम्हाला दिलं असणार फायबरमध्ये, ठीक आहे. साईड तुम्हाला इंडियन कट ऑफ असणार आहे. आणि 6 स्पीड तुमचं मॅन्युअली याच्यामध्ये तुम्हाला गेअरवॉच दिलेलं असणार आहे. फर्स्ट जो असेल तो डाऊन साईडला असेल, बाकी सर्व तुम्हाला दिलं असणार आहे अप साईडला. इथं पण तुम्हाला सेमच दिलेलं असणार आहे, NS 400 ZG तुम्हाला ब्रँडिंग मिळतं यामध्ये. आणि सेमच तुम्हाला इथं पल्सरची तुम्हाला ब्रँडिंग मिळतं इथं या ठिकाणी. टँकमध्ये तुम्हाला टँक पार्ट दिलेलं असणार आहे साईडला, ठीक आहे. आपण तुम्हाला भेटून यावरच सेमच ड्युअल चॅनल तुम्हाला ABS दिलेली असणार आहे ही आपली ब्रेकिंग सिस्टीम. आणि हा पार्ट तुम्हाला इथं दिली असणार आहे कार्बन फायबरमध्ये, म्हणजे डिझाईन दिली असणार आहे साईडला. आणि फ्यूल इंजेक्टर तुम्हाला भेटून जाईल यामध्ये. इंजिन तुम्हाला जे भेटेल तुम्हाला हे लिक्विड कूल असणार आहे, 4V DOHC विथ DLC कोटेड फिंगर फॉलोवर्स टाईप तुम्हाला इंजिन भेटणार आहे. याची तुम्हाला डिस्प्लेमध्ये दिलेली असणार आहे 373.27 CC असणार आहे, जी मॅक्झिमम पॉवर जनरेट करते. 40 BHPची 8,800 पण जाते. आणि 35 नंतर तुम्हाला टॉवर भेटतो तो 6,500 आतून चालला जातो. आणि पाठीमागची सस्पेन्शन तुम्हाला असणार आहे मोनोशॉकमध्ये 6 स्टेप ॲडजस्टेबल तुम्हाला दिलेलं आहे. याच्यामध्ये तुमचे DRL पण असे ऑन होतील या ठिकाणी, जसे आपण चावी ऑन करतो त्यावेळेस. आणि जेव्हा आपण गाडी स्टार्ट करू त्या टायमाला तुमचे हेडलाईट नाही चालवणार, तुमच्या गाडी तुम्हाला तिथं दिलेलं असतं इथं हे बटन जेव्हा इथं ऑन करण्यासाठी हेडलाईटला. आता मी तुम्हाला या गाडीचं थोडंसं डायमेन्शन सांगतो काय काय असणार तुम्हाला. ग्राउंड क्लिअरन्स तुम्हाला दिलेलं असणार 168 mm, व्हील बेस दिलेला असणार 1344 mm, सेटिंग हाईट दिलेली असणार आहे 807 mm,
कव वेट दिलेलं असणार आहे 174 kg एवढं तुम्हाला डॅमेजमध्ये तुम्हाला भेटून जातील. बाकीची तुम्ही ओव्हरऑल गाडीची लो पोस्ट तुम्हाला कशी वाटते तुम्ही मला कमेंट करून सांगू शकतात. ते पण तुम्ही आता बघू शकता. तुम्हाला E20चं तुम्हाला तुम्ही फ्यूल भरू शकतात. E20चं पण आणि नॉर्मल पण जे फ्यूल असेल तुम्ही ते पण भरू शकतात. तेव्हा तुम्हाला मायलेज पण तुमचा चांगला निघेल आणि परफॉर्मन्स पण तुमची चांगली निघेल गाडीची. तुम्हाला या गाडीचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट करू शकतात. आणि तुम्हाला जर या गाडीचा परचेस करायचा असेल तर तुम्हाला या शोरूमचा मी ॲड्रेस देऊन टाकेल. ॲड्रेस आणि विथ फोन नंबर देऊन टाकेल. इन्क्वायरी तुम्ही डायरेक्ट करू शकतात. तुम्हाला शोरूममध्ये हा शोरूम जो असणार आहे तुम्हाला प्रथम ऑटोमोबाईल आहे भिवंडी टेमघरच्या ठिकाणी मला हा शोरूम भेटून जाईल. आणि लोकेशन पण तुम्हाला देऊन टाकेल लाईव्ह. तुम्हाला इन्क्वायरी करायची असेल तर तुम्ही इथे येऊन करू शकतात. आणि याची जी पण ऑन रोड प्राईस असणार तुम्हाला भिवंडी टेमघरच्या ठिकाणी असणार 2,38,500 तुम्हाला ऑन रोडमध्ये भेटून जाईल प्राईस. आणि जर तुम्हाला कोणती गाडी एक्सचेंजमध्ये पण तर करायची असेल तुम्हाला त्याच्यामध्ये तुमची ती पण गाडी असेल ती 15 वर्षाच्या आतमध्ये असायला पाहिजे गाडीची. आणि त्याच्यावर तुम्हाला तुमची जी पण रिव्हॅल्युएशन प्राईस असेल तुम्हाला ती भेटून जाईल. त्यामध्ये याच्यासोबत तुम्हाला 143 वाटमध्ये हेल्मेट, पार्किंग कवर, ग्रिप कवर, INDचे नंबर प्लेट, इन्शुरन्स आणि नंबर प्लेटवरती जे पण फ्रेम असते ब्लॅक कलरची ती पण तुम्हाला भेटून जाईल एक्सेसरीच्या पार्टमध्ये. मित्रांनो तुम्हाला याच्यामध्ये या बाईकमध्ये तुम्हाला 4 कलर असणार दिलेले. एक असणार आहे ब्लू ब्लॅक, दुसरा असणार आहे ग्लॉसी रेसिंग रेड, एक असणार आहे पेवटर वगैरे आणि एक असणार आहे पेरियल मेटॅलिक व्हाईट. तुम्हाला अशा 4 कलरमध्ये तुम्हाला ही गाडी अवेलेबल असणार आहे. जे लोक माझ्या चॅनलवर नवीन सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूची बेलची घंटी जी आहे ती ऑल नोटिफिकेशन करून ठेवा. ज्यामुळे पण मी नवीन व्हिडिओ बनवत राहील त्याच्यात तुम्हाला नोटिफिकेशन भेटत राहतील. ठीक आहे मित्रांनो, अशीच एक गाडी घेऊन परत पुढच्या वेळेस भेटूया आपण.